मन जरा धक धक करतोय. जर आम्ही आरबीएन धाब्यावरती आलोय तर ते आरबीएन स्टाईल मध्ये जेवते. तर मी चाललोय तर मी कॅन्सल करतो. प्रल्हादचा पण त्याचा पण द्या. ते सागरने विचार एवढे नंबर का, तर तो बोट मध्ये तुम्ही बुरले मग बोलतो मी कोणाला कॉल करू. दिन देवान दिलं ना मला कौर, पीक दर्याच रेती मीठ आणि मावर. चला आई उठा, आता आपल्याला मंदिरात जायचं आहे. गुड मॉर्निंग. अरे बापरे, सकाळी सकाळी नाश्ता चालू. किशोर भाई, सागर भाई, आई चल निघायचं. आता लवकर उरकलं का? हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे. सागर भाई आराम करतात. किशोर टीव्ही बघतोय. आई आराम कर. आई तब्येत बरी आहे ना? काय त्रास नाही ना? हां हां, त्रास झाला तर लगेच सांगा. किशोरने सागर आहेत तिथं. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आता आम्ही निघालो राधे कृष्ण मंदिर, बिर्ला, गोवा. तर आत्ता रात्री आम्हाला उशीर झाला, तर त्यामुळं आम्ही आता लेट झालो. आता वाजलेत 11:15. तर आता आम्ही निघालो, तयार झालेत. आई वगैरे, किशोर आहे, सागर आहे, सर्वांची तयार झाली. आता आम्ही बॅगा वगैरे भरतो आणि निघतोय. तर बघूया आता बिर्ला राधाकृष्ण मंदिर हा आता बघायला चाललोय आपण. बघूया कसं आहे. तर रात्री मित्रांनो आम्ही या ठिकाणी ह्या हॉटेलला होतो. हा आहे बिर्ला राधे कृष्ण मंदिर, गोवे. सुंदर असं मंदिर आहे. राधे कृष्ण मंदिर गोवे. सुंदर कलाकृती केलेली आहे मित्रांनो कारागिरांनी. एक गोव्याचा खरोखरच एक स्वर्गच आहे. प्रभू रामचंद्र आहेत. जय श्री कृष्ण. जय श्री राम. बरोबरच मित्रांनो सुंदर आणि अतिसुंदर असं मंदिर आहे बिर्ला राधाकृष्ण मंदिर. अगदी मस्त कलाकृती कलाकारी दाखवलेली आहे आणि सुंदर हा बघा गाभारा. संध्याकाळी भरपूर गर्दी असते. तर आम्ही चुकीच्या वेळेत आलो आहे. तर 12 वाजता बंद मंदिर होण्याचा वेळ आहे आणि संध्याकाळी लायटिंग वगैरे सजावट चांगली आहे मंदिरामध्ये. 2023ला मंदिर चालू झालं आहे.
इथं स्थापना करण्यात आहे कोण 23ला. त्याच्यामुळे काही लोकांना माहीत नाही, पण तुम्ही जर गोव्याला येत असाल तर नक्की या ठिकाणी या. गोवा म्हणजे फक्त बीच वगैरे फिरण्यासाठी नाही किंवा दारू पिण्यासाठी स्पोर्ट नाही आहे, तर इथे चांगले चांगले मन शांतीसारखे असे मंदिरं आहेत, त्यांचं देखील दर्शन घ्या. आणि गोव्याला आल्यानंतर तुम्ही नक्की या मंदिरात दर्शन घेण्यासाठी या. राधे कृष्ण मंदिराचा हा पाठीमागचा परिसर आहे. मंदिर बंद होण्याची वेळ आहे, त्याच्यामुळे काही इथे कोणी सर्वांना माहीत आहे टायमिंग, आम्हाला टायमिंग माहीत नव्हता. तो आता पुन्हा आम्ही रात्री येणार होतो. रात्रीचा तो व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. रात्री भरपूर लायटिंग वगैरे इथे केलेली असते आणि आपण रात्री बघूया इथला कसा नजारा आहे ते. रात्री पूल कल्याण मित्रांनो, आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये राहतो त्याच्या बाजूला पंजाबी ग्रिल हॉटेल आहे. तिथं आम्ही आता दुपारचं जेवण करणार आहोत. सागर आणि किशोर येतात तिकडून, लॉजिंगवर फ्रेश होतात ते हॉटेलवर. आई आले आमच्या अगोदरच, आई बसली तर जेवायला. आई आमच्या अगोदर आली तू, म्हणजे आमच्या अगोदर आली म्हणजे भूक लागली. काय खाणार? भाजी खाणार? भाजी पाहिजे? अरे बाबा. मित्रांनो, आई शुद्ध शाकाहारी आहे. बैठकीला जातो, बैठकीला जाते ती आई आमची. तर आई काय खाणार? तरी पण तू का, तुला काय आवडतं ते सांग ना. काय करणार तू? मशरूम. अरे बाप. तिखट नको. हां, तिखट नको का? काय पाहिजे? येऊ दे. किशोर आणि सागर आल्यानंतर ऑर्डर देऊ. हां, 3:30 वाजले तरी अजून किशोरचा ऑर्डर देत नाही. काय बोलू? ऑर्डर सांगा. चला ऑर्डर सांगा. सुकट मित्रांनो, या जेवण करायला, या जेवायला. भरपूर लेट झाला जेवायला. जवळजवळ आता 3:30 वाजलेत. जेवायला 3:30 वाजले. कोकतो जेवायला. यानंतर मग बीचवर जातो आम्ही. आम्ही आता कलिंगूड बीचला चाललो आहे. तर आम्ही रूम बुक केलं आहे हॉटेलमध्ये. सुंदर आहे, चांगला आहे, छान आहे. सागर भाई कपडे कुठे लावलेत बघा. तयारीच चालू आहे त्याची. बीचवर चालू आहे ना. ड्रिंकसाठी मस्त इथे टेबल वगैरे आहे. स्विमिंग पूल आहे. रात्री वगैरे अंघोळीला आता. चला बीचवर चला. चला टाईम करू. चला यार, संध्याकाळ झाली. चला 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 उरका.
किशोर सांगतो आलूंची पानं आहेत बोलतो डेटिंगची. किशोर तुझं डेटिंगची पानं आहेत. नाही देतील. यल आहे क्या यल 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 तू नंतर घालून बघ. फुल शूटिंग काढतो की मग बरोबर होतं का रे? परफेक्ट. कितना हुआ 4 का 761 60.
तर मित्रांनो आता आम्ही कलिंगूड बीचवरनं आलोय. आता रात्री चाललोय डिनर क्रूज, म्हणजे रात्री आम्ही बोटवर जेवणार. तिकडे आता आम्ही निघालोय. तर बघूया आमचा तो समुद्राचा प्रवास कसा होतो ते तुम्ही पण पहा. मित्रांनो आईने सागरकडनं नंबर घेतले. सर्वांचा नंबर द्या आणि माझ्या भावाचा पण, प्रल्हादचा पण, त्याचा पण द्या. तर सागरने विचार एवढे नंबर का? तर बोट मध्ये तुम्ही बुरले मग बोलतो मी कोणाला कॉल करू. आम्ही बोट मध्ये आता फिरायला चाललोय ना, ती एवढी घाबरली, तिला इथे ठेवल्या हॉटेलवर. तर तू थांब आई. तर सागरला मी पहिला सर्व नंबर द्या. तर प्रल्हादचा पण द्या. तर प्रल्हादचा का? बोलतो तुम्ही तिघं बोट मध्ये बुरले मग तुम्ही कोणाला कॉल करू. मित्रांनो गोव्याला आल्यानंतर या हॉटेलला तुम्ही नक्की व्हिजिट द्या. मित्रांनो कलिंगूड या ठिकाणी जर तुम्ही कधी आलात तर पंजाबी ग्रिल या ढाब्याला नक्की व्हिजिट द्या. चांगला स्वादिष्ट जेवण या ठिकाणी मिळतो. आम्ही 2 दिवस जेवतोय. एकदम घरच्या पद्धतीचं जेवण या ठिकाणी मिळतं. स्वादिष्ट आणि चवदार जेवण या ठिकाणी मिळतं. तर तुम्ही नक्की या ठिकाणी आला तर या. तर मित्रांनो आम्ही आता या बोटमध्ये जाणार आहोत. हे बोर्डिंग पास आम्ही आता घेतलेले आहेत. एन्जॉय करायचं. मित्रांनो या बोटमध्ये आम्ही आता समुद्रात जाणार आहोत. रात्री 12 वाजता येणार आहोत. मग सागर भाई तुला कसं वाटतं? तुला अनुभव कसा? आता बोटीवर काय आपल्याला मजा येईल का नाही? बोटीवरती नक्कीच मजा येईल. जे काही मजा आम्ही करू ते तुम्हाला नक्की दाखवू. मित्रांनो डिसेंबर महिना हा एक क्रिसमस आणि 31 बनवायला लोक गोव्याला येतात ना, त्यामुळं भरपूर गर्दी. ड्रिंक आहे, पिण्यासाठी दारू आहे, इकडे पॉपकॉर्न आहे कोपऱ्यात. महिन्याचा पगार घेऊन आले. गुड इवनिंग एवरीवन. कम ऑन यार, गुड इवनिंग बोला है, गुड इवनिंग वापस मिलेगा. गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन. Alright, that was much better. So before we start with the program, let me introduce the boat to you guys once again. This boat is a triple deck boat. Middle wali deck पे we have Arya Mama. Here comes the Arya Mama. Kamoja. The boatman. Arya Mama. Damula Ma. तुम मिले तो जादू जागा. तुम मिले तो जीना गया. तुम मिले. Yellow, yellow. बड़ी solid मस्ती चाहिए. Hello, hello. तू मुझे जिंदगी लगाई. Yellow, yellow. मेरी जान मैं हूँ दीवान. जेवणाची व्यवस्था आहे शुद्ध शाकाहारी. किशोर जेवतो ना? बिर्याणी आहे मांसाहारी. Thank you.
right, everybody. जोरदार तालियां हो जाए for the gents and the boys here. So now be. प्लेट घ्यायच्या अगोदर हा टोकन दाखवावा लागतो तेव्हा प्लेट देतात. ओके. तो जितने भी लोग साइड में खड़े हैं, आपसे गुजारिश है बीच में आ जाइए. Please come in the center. Come on. Come on. And the people on the समुद्र आहे इकडं. Come on, people, put your hands up for one last time. One last time. Come on, everybody, hands up in here. Are you ready to jump? Everybody. 1, 2, 3, jump. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. मित्रांनो रात्रीचे 12 वाजलेत पण आम्ही धमाल मजा केली. धमाल तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. आता रात्रीचे 12 वाजेपर्यंत 1-2 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये आम्ही गेलो होतो आणि फुल मजा केली. मित्रांनो कलिंगूड या बीचला जर तुम्ही कधी आलात त्या हॉटेलमध्ये या 24 तास जेवण मिळतोय. आता रात्रीचे 1 वाजलेत आम्ही आईस्क्रीम खाल्ली. तरी तुम्ही कधी या ठिकाणी आलात तर पंजाबी ग्रिल या हॉटेलमध्ये नक्की या. काल आई झोपली ना? झोपणार तुला? आरती म्हणून तुम्हाला टाकायला हा? आम्ही बोलू. आइए झाला का नाश्ता?
या मित्रांनो अंघोळ करायला. गुड मॉर्निंग. भरपूर थंड पाणी आहे. मित्रांनो रात्री आणि भरपूर मटण खाल्यामुळे तर आता बॉडी थंड करतो. फुल थंड. वाघाने कसं बोलतं मास्क खाला तो पाण्यात जाऊन खाली. स्विमिंग एक शरीराचा व्यायाम आहे. व्यायाम. जय श्रीराम. नाकात पाणी यार. तिकडे आई आपल्याला लक्ष लावतो का एखादा पोर बुरला विरला पोरांना लक्ष द्यायसाठी बसले. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. आज आमचा तिसरा दिवस. आज आम्ही निघालो बागा बीचला. बागा बीच केल्यानंतर आम्ही 4 वाजेपर्यंत इथे कुठेतरी फिरत राहू. नंतर आमची लक्झरी गाडी बुकिंग केलेली आहे. मग आम्ही परतीच्या रस्त्याला लागू. रात्री 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता आम्ही लक्झरीत बसणार आहोत. मग जवळजवळ सकाळी 7-8 वाजेपर्यंत आम्ही कळंबोलीला पोचू, नवी मुंबई. तर तुम्ही नक्की ब्लॉग बघत राहा. पुढे आमचा कसा प्रवास होतो. या मित्रांनो नाश्ता करायला या मित्रांनो मसाला डोसा खातोय. भरपूर टेस्टी आहे. चांगलं आहे ना कसं. आई तू काय करतो? काय करतो? तुला रिक्षा करून तुला तू जाशील का घरी? उमरा रिक्षा आहे. आम्ही ते गोवरा तुला रिक्षा करून देऊ काय घरी ना. उमरा रिक्षा डायरेक्ट यायची गोव्यावर. हा तू रिक्षावर जाशील का? कसं सांगत सुनीलला बोलू का? सुनीलला रिक्षा घेऊन जाशील घरी? हा नाही बोलतो. आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारे ह्या जगामध्ये 2च माणसं, एक आई आणि बाबा. ज्यांचे आई बाबा आहेत जिवंत आहेत, तर या आई वडिलांची सेवा करा, त्यांच्या इच्छा पूर्ण करा. कारण आई बाबा एक वटवृक्षासारखी मायेची सावली देणारे असतात. जिथपर्यंत ते आपल्याबरोबर असतात तिथपर्यंत आपल्या डोक्यावर मायेची सावली असते. म्हणून आई बाबांची सेवा करा. ही संधी पुन्हा नाही. म्हणून ज्यांचे आई बाबा हयात आहेत त्यांनी नक्कीच आई वडिलांची सेवा करा. धन्यवाद. बागा बीच. आज आमचा तिसरा दिवस. मी बागा बीचवर आहे. सागर आहे, मी आहे आणि किशोर आहे. तर मित्रांनो आता आम्ही वॉटर स्पोर्ट्ससाठी निघत आहोत. आमचा वॉटर स्पोर्ट आम्ही आता करणार आहोत ते पॅराग्लायडिंग. तर तुम्ही नक्की बघा. चल ए बड़ा नाइट है क्या? और यूट्यूब पे जाएगा. जाने दो. खींचो खींचो खींचो. कैलाश पाटील. से हाय. हॅलो.
मित्रांनो समुद्रात चालू सर्व देवांची नावं घेतली. शिर्डी साईबाबा, गणपती बाबा, आई एकविरा माता. आमचा समुद्राचा प्रवास सुखाचा हो. लय भीती वाटतं पण या लहान पोराला बघितलं ना दुसरं काही नाही ना. याला बघितलं ना मी याला तर मी चाललो तर मी कॅन्सल करतो. मित्रांनो आम्ही आता निघालो. ना जास्त पुढे नको पाण्यात पाणी जर वरती जास्त करू शकतो. कसं व्हायचं मोबाईल चला नाही तो ऑर्डर चला आता काय जाता बिंद असतो. तिकडे करत पाण्यात नको ना पाण्यात नको. आता आपण झाला आपण निघलो. किशोर आंबा ही बोट थांबले आपल्याला समोर. जय श्रीराम. त्या बोटीत आम्हाला आता बसायचं आहे. ही छोटी बोट होती तर त्याच्यात बसायची. आता असली मजा त्याच्यात जायचं चढायची. आम्हाला. Yeah, we're going to boats. किशोर बस. Having fun? तर मित्रांनो बसलोय. समुद्राच्या Ajit, give me your मध्यभागी glasses. I'll आहोत. clean it. जरा धक 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 करतोय. तर काय करणार. हीच रशी घेतो माणसाला या रशीला पायावर बेटा हाय. क्या कहते हैं हेलो? हॅलो. कहाँ डाला था? मैंने तुझे भी डाल दिया। तिकीट देतो ना. ते तिकीट दाखव आपलं तिकीट दाखव. त्याला मी बांधणं पाटणावर. हा दादा बघ चाल.
ऍक्च्युली लडके के वजह से या पोरापायी मित्रांनो मी इथे आलो ना तर मी हिंमत घाबरलो होतो, परंतु यांना विचारलं मी हा बोटीत येणार आहे का, बोलतो हा. तर या पोरापायी मी याच्यात आलो, नाही तर भरपूर घाबरलेलो. समुद्राच्या मध्यभागी आहे ना. लय खतरनाक बाबा, लय खतरनाक. हिम्मत पाहिजे हो बाबा, हिम्मत पाहिजे. गणपती बाप्पा. मित्रांनो खूप मजा केली, खूप. आज 4 दिवस, चौथा दिवस आपला ना, आज चौथा दिवस. पहिले जास्त कापत होते, आता मजा देणार. लय घाबरलेलो बाबा, लय. दिन देवान दिलं ना मला कौर, पीक दर्याचं रेती मीठ आणि मावर, ऐसी आमची शेतीवर निकोल्यानी पोचतय समुंदर, देवाची कृपा आमावर नकोल्यानी पोचतय समुंदर. जय भवानी, जय शिवाजी. छोटे बोट मध्ये जायचं आहे. फोटो तर याच्यातनं आम्ही उतरतोय. सागर भाई उतरला त्याच्यामध्ये. आता छोटे बोट करून आम्हाला किनाऱ्याला घेऊन जायचं. सागर पकड याला, मी उतरतो. छोट्या बोटवरती आलेला आहे दादा. बाय. भैया किसी को स्विमिंग करने का है? नाही नाही बाबा, बसतो. डायरेक्ट पलटी करून आली चौपाटी आली आता आमची. बागा बीच आ गया, बागा बीच. हॅलो गाईज, आमच्या आई आता जेवते. ते आजचं जरा आम्ही आरबीएन धाब्यावरती आलो आहे, तर ते आरबीएन स्टाईलमध्ये जेवते. ती तिची बैठक, टेबल. आई जेवण कसं आहे? हां चांगला आहे ना? बचल ना तुला? ठीक आहे, खा सर्व संपव. आम्ही शुद्ध शाकाहारी, व्हेज. सागरबाई आणि किशोर नॉनव्हेज, मांसाहारी. आणि मित्रांनो, आज आम्ही एक आरबीएन धाब्यावरती बसतो गोव्यामध्ये, आणि त्या आरबीएन स्टाईलमध्ये जेवण करतोय. आणि जेवणही खूपच चांगलं आणि चांगलं आहे. मित्रांनो, आता आम्ही निघालोय खरेदीसाठी. लहान मुलांना टी शर्ट सांगितलेत. हे आमची प्रल्हादची लहान मुलगी आहे, माझ्या भावाची. तिने गोव्याची टी शर्ट सांगितली. 4 वर्षाची आहे. आता बघूया, 4-5 चिल्ली पिल्ली आहेत आमची, त्यांना घ्यायचं.
सारखं वाटतं रे. ठीक आहे. बहुत पब्लिक रहती है एरिया का नाम क्या है? इसको हम लोग ये बोलते हैं पर्रा, पर्रा. कांडकिया पर्रा, कांडकिया. कांडकिया पर्रा. कांडकिया पर्रा. इधर महीने में 2 महीने में 15 दिन में शूटिंग चालू ही रहती है. ऐसा है. चालू ही रहती है. एडवर्टाइजमेंट का, शूटिंग का, रिकॉर्डिंग का चालू ही रहता है. आपका नाम क्या जीजा? मोहम्मद अली. हे बघ जरा. मैं इधर ही रुकूंगा. आप जाते जाते उधर लास्ट में जाके रुक के फोन करे तो भी चलता है. मैं आता हूँ. ठीक है चलो. हाँ? लोकेशन लय भारी. सागर भाई आई आई बघ. आई काय काय घेतल्या? दुसरा किती कपडे किती घेतले नाही? 12 का 13 एवढे पोरं आहेत तुमची? हे कोणाची? मुलींच्या मुलांना, पोरांच्या पोरांना, सगळ्यांना का? समजा ना. मग आता काय ते बॅगेत ठेवतं? किती पैसे आणलं ताई? पैसे आणलेले का तुम्ही बरोबर? किती आणलं तर? 4,000 आणले. मग किती संपवले? किती? 1500 संपले का? अरे वा 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 वा. तर मित्रांनो, म्हापसा बस स्टँडवर आमची गाडी आता आम्हाला न्यायला आलेली आहे. या ठिकाणी मनीष ट्रॅव्हल्स घरनंच मी बुकिंग केली होती गाडी. किशोर चल ये 2 आणि ते 2. आता आम्ही परतीच्या रस्त्याला लागलोय. तर आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.